अहो, एवढ्या घाई घाई कुठं निघलोय बरं आपण? अगं राधा, तू फक्त बस. आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी. आणि तसं पण बरेच दिवस झाले आपण कुठं फिरायला नाही गेलो. माझ्या आयुष्यात मी एवढ्या गुंतून गेलो की एका काळी माझ्या बायकोला फिरायला खूप आवडायचं, हे विसरूनच गेलो बघ. लग्नानंतर तुला द्यायला वेळ बी मिळाला नाही. असू द्या, आता संसार म्हणल्यावर काय गोष्टी टाकाव्या लागतात मागे आणि पुढे निघून जावं लागतंय बघा. म्हणून तर म्हणतोय ना राधा मॅडम, आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी. आणि काय आहे ना, आपले ते जुने दिवस आणि त्या जुन्या दिवसांच्या आठवणी सतत डोळ्यांसमोर येत राहतील. ते तर आहे. आणि आणि ऐका की, बोल की. मी म्हणते आपल्या ह्या नवीन आयुष्याची सुरुवात एका नवीन गोष्टीने करूयात की. नवीन गोष्टी म्हणजे? बघा, जे आयुष्य आपण जगलोय ते भविष्यात आपल्या पोरांनी नको जगायला. आपण मस्त केलं हो सहन, पण आताची पोरं नाही करणार. अगं राधा, आता हे काय नवीन? त्या सगळ्या गोष्टींची तू नको काळजी करू. त्या गोष्टींसाठी मी खंबीर आहे. आणि मला सांग, आजवर मी कुणालाच कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली का? मग आपल्या बाळाला कशी पडू देणार? होय, ते तर आहे. खरं तर मी असले विचार करायलाच नाही पाहिजे, आणि असले विचार कुठून येतात काय माहिती माझ्या डोक्यात. हरकत नाही का? यात तुझी काय बी चूक नाही. बरं ऐक ना, मला सांग, आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आहे की नाही? मग ह्या सगळ्या गोष्टी आता कशाला राधा? होय. राधा मॅडम, तुम्ही फक्त आयुष्यभर हसत राहा. आणि तुम्हाला हसताना बघून मी बी हसत राहील. तुमचं तर काहीतरीच आपलं. चला. निघायचं का? होय. ए रव्या, रव्या. अरे वा, जोडी फिरायला चालली. कुठे चालली लायला मधनूची जोडी? अरे तुला एक महत्वाचं सांगायचंच विसरलो. एक मोठी खुश खबर आहे रव्या. अरे सोन्या, तो या नवीन खुशखबर ऐकून ना एक दिवस पुरा मी थंडगार पडल, उठायचंच नाही बघ. तो अशा नवीन नवीन खुशखबर ऐकून. ग बसतो का? अरे माणूस काय बोलतोय आणि तू काय ऐकतोय? मला तर बोलू दे की. बरं मला सांग, महेशनं काही नवीन कांड केलं की काय? महेशने काय बी नाही केलं रव्या, मीच केलंय. चायच्या गावात? अरे बाबा ऐक. बाप काय? तो बाप परत आला? बरं मला सांग, तो इतक्या दिवसांनी आपल्या गावात आला, त्याला तो घरचा पत्ता कस काय लागला रे? त्याच्या आयला त्याला घरातच घेऊ नको तू. अरे तू काय असं करतोयस? मी काय बोलतोय ते तरी ऐकून घ्या आधी. बरं दुसरं काही आहे का? माझा बाप माघारी नाही आला, मीच बाप होणार आहे रव्या. काय काय? अरे म्हणजे मी काका होणार, मला त्याच्यासाठी नवीन कपडे सोनं नाणं घ्यावं लागणार. देवा पावलंच रे तू, आताच खुश ठेव रे मला. अरे 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 रव्या, तू काय बी नको करू रे. तू फक्त आशीर्वाद द्या. अरे लगा, माझा आशीर्वाद आहे रे. माझा आशीर्वादच काय, माझा हात पाय कान नाक डोळे माझं हृदय सदैव त्याच्या पाठीशी आहे रे. पण तुम्ही कुठे चाललात? मलाही देवळात जायला पाहिजे, देवाला 11 नारळ फोडायला पाहिजेत. आता देवानी मला एवढा आनंद दिला म्हटल्यावर. होय का? बरं तू जा, आम्ही जरा बाहेर जाऊन आलो. हो जावा जावा, मी पण जातो. येतो. आपण आलोय कुठं नेमकं? अगं तू चल ग, आज तू फक्त मी जिथं नेल तिथं यायचं.
इथं आलोय आपण. होय, तुला आठवतंय का आपल्या मैत्रीला सुरुवात झाल्यावर आपली पहिली भेट इथं झाली होती. कसं विसरल? एवढा चांगला माणूस मला एवढ्या चांगल्या ठिकाणी भेटला म्हणल्यावर. चल सावकाश ये. किती सुंदर आठवणी होत्या ना त्या. हम्म. अहो ते पाहिलं का? कमळ. अय्या किती सुंदर फुललंय ते. ते अजूनही तसंच फुललंय जसं पहिलं फुलायचं. किती भारी दिसतात ना ती. या कमळावरूनच एकदा तू रुसून बसली होतीस, आठवते का? 2 तास रुसली होतीस, बोलायलाच तयार नव्हती. मग तुला मनवायसाठी मी त्या पाण्यात उतरून तुला कमळ आणून दिलं, तेव्हा जाऊन कुठं बोललीस. थोडीशी हट्टीच होते ना, हम्म. पण मित्र एवढा चांगला होता ना. माझ्यासाठी या खोल पाण्यात उतरला आणि शेवट ते कमळ मला आणूनच दिलं. अरे वा, म्हणजे तुला असं म्हणायचं का की तुझ्या ह्या मित्राचं आता तुझ्यावर प्रेम नाही म्हणून? म्हणजे नवरा झाल्यावर मी तुझ्यासाठी तो कमळ आणू नाही शकत असं वाटतं तुला? मी असं कुठं म्हणाले? जावा बाबा तुम्ही तर ना. हम्म. आता तू बघच. अहो नको, आता नको, राहू द्या. अगं थांब ग, अहो राहू द्या, आता नको. आज तो कमळ तुला भेटणार. अहो राहू द्या. राधा तू फक्त बघच. अहो राहू द्या हो. राधा हे घे. काय गरज होती का आत्ता पाण्यात उतरायची? आता ते दिवस राहिलेत का? पहिला मी हट्टी होते म्हणून हट्ट करायचे. अगं असू दे ग राधा, मी तुझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? पाणी जास्त नव्हतं, कमी होतं. हा असू द्या. तुला माहितीये राधा, पहिला तू जेव्हा रुसायचीस ना तेव्हा तुला मनवायला मला तासन तास लागायचे. आणि आता एवढं प्रेम करतेस की मी विसरूनच जातो की माझी राधा एका काळी रुसायची ते. आता मित्र समोर असल्यावर रुसून बसायला बरं वाटायचं, कारण मित्र एवढं प्रेमाने मनवायचा ना. हम्म. हम्म. काय पण बोलू नकोस. बर, आज या नवीन साडीत लय सुंदर दिसतेस. मी तर म्हणतो माझ्या या कमळासमोर हे कमळ पण फिक्क आहे. इश, काही पण का? तुमच्या या स्वभावावर तर मी भाळून गेले ना. याच माणसासोबत मी आयुष्याची गाठ बांधली. तुमचं हे चांगलं वागणं, बोलणं, सगळ्यांना समजून घेणं, आणखीन काय पाहिजे मला? आणि मला पण तुझ्याशिवाय कोणीच नको.
तू, मी आणि आपला परिवार, बस. काय आठवत नाही का राधा? तू नुसती बघत बसलीस. बाई, मला आठवणार नाही वे. कसं विसरेल मी? सगळं आठवतंय मला. इथंच कोणतरी बसायचं. कॉलेज सुटलं की मी इकडेच मंदिरात यायचे आणि रोज नारळ फोडायचे. आणि माझ्या हाताने फोडलेलं नारळ खाण्यासाठी कोणतरी वेळात वेळ काढून येतं वाट बघत बसायचं. असं कसं विसरेल मी? बस, म्हणजे सगळं आठवतंय तुला, काहीच विसरलं नाहीस तू. असं कसं विसरेल? याच तर देवाला म्हणाले होते असंच नवरा मिळू दे. आणि आता यालाच विसरून कसं चालणार? होय ना, बरोबर बोललीस तू. बरं चल, देवाच्या पाया पडूया. सावकाश. अगं एवढं पण नको बघू, नाहीतर प्रेमात पडशील. आता अजून किती पडू? आता हे काय, लग्न झालं म्हणजे प्रेम करायचं सोडणार होय? मी बघते हो, एक आनंदाचा क्षण, फक्त एक आनंदाचा क्षण माणसाला किती खुश करतो ना. त्याला त्याचं सगळं विसरायला भाग पाडते हा एक आनंदाचा क्षण. मला आठवतंय तो पहिला दिवस, ज्या दिवशी आपली भेट झाली होती. मी कॉलेजवरून इकडंच यायचे. एक माणूस तिथं थकून हारून बसायचा. शिक्षण सोडलं होतं त्याने, काय माहिती का, पण हुशार खूप होता आणि समजूतदार पण. यदा कदाचित त्याच्या ह्याच स्वभावावर माझा जीव आला, त्याच्या या भोळ्या स्वभावावर. राधा, माणसाचा चेहरा कधीच नाही सांगत की तो कसा आहे तो, पण त्याचा स्वभाव आणि त्याची वागणूक सांगते की तो कसा आहे.
काय करतो आणि त्याची वागणूक कशी आहे. ह्या स्वभावाला बघून तर मी भाळून गेले ना. म्हणून तर राधा, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. अगं तुझ्यासारखी बायको भेटणं म्हणजे देव भेटल्यासारखं आहे ग. स्वतःच्या संसारासाठी सगळ्या इच्छांचा त्याग करून फक्त एकाच व्यक्तीच्या आयुष्यासाठी जगणं. अगं अजून एका पुरुषाला काय पाहिजे ग. त्याची साथीदार, त्याला साथ देणारी मिळाली म्हणजे झालं. तर असू द्या, मी तर हेच म्हणन की आपल्या जोडीसारखी दुसरी जोडी होणारच नाही. अगं मी तर म्हणतो आपल्यासारखी जोडीच काय तर संसार पण नाही होणार. ते असं नाही वाटत का आपण लहान पोरांसारखं बोलायला लागलोय? बरं राधा, मी काय म्हणतो, मुलगा असो किंवा मुलगी, आपण दोघांना समान वागणूक द्यायची. त्यांना ही जाण करून द्यायची हे समाज कसा आहे. त्यांच्यावर कुठल्याच पद्धतीचं बंधन घालायचं नाही. मन मोकळ्या पद्धतीनं वागू द्यायचं. आणि हे सगळं आता तुलाच बघायचंय राधा. ह्याच्या पुढं सगळं तुला एकटीलाच पार पाडायचंय. मी एकटीच नाही, आपण दोघांनी. एक सांगू राधा, काही गोष्टी जेव्हा आयुष्यात आनंद देत असतात ना, त्याच वेळी कुठून तरी दुःखाची धार येणार असते. ही गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि त्याचसाठी आपल्याला पहिल्यापासून तयार राहायला पाहिजे. कारण कोणाला तरी मधूनच सोडून जाणार असत. राधा, काही गोष्टी अशा असतात ना की त्यांना एका दिवशी बाहेर यावंच लागतं. आणि त्या आल्या आणि तसं झालं तर सगळं साठलेलं नदीला पूर आल्यावर वाहून गेल्यासारखं होतं. भविष्यात असंच काहीतरी घडणार आहे राधा. तर सगळं तुलाच पार पाडायचंय.